मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केलंय। रवींद्र चव्हाणांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना ऊत आलेला आहे। मुंबई ठाणे मनपा निवडणूक युती एकत्रित लढणार का असं सुद्धा सवाल आता या निमित्तानं उपस्थित होतोय। रवींद्र चव्हाणांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ तरी काय असं सुद्धा आता बोललं जातंय। हो साहेब, 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। हो साहेब, 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे। दरम्यान याबाबत भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे यांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहूयात। आम्ही कुठं मैत्री तोडली? 24 ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांना जी बुद्धी सुचली ती काँग्रेस सोबत जाण्याची, तेव्हा आमच्या 161 विधानसभा आल्याच होत्या, तेव्हाही आमचं सरकार आलं होतं। जनतेने विश्वास टाकत 2,30,58,525 मतं दिली होती। पण तेव्हा उद्धव ठाकरे साहेबांच्या मनामध्ये तो जो काही जागा मुख्यमंत्री पदाचा दावा आणि त्यातून निष्पन्न चुकीचं झालं। नाही तर आमची नैसर्गिक मैत्री होती। शिवसेनेला उद्धवजींना सोडण्याचा प्रश्नच उपस्थित होत नव्हता। 2014 मध्ये आम्ही एकत्रित निवडणुका लढवल्या नव्हत्या, तरीही लोक म्हणायचे की राष्ट्रवादी सोबत सरकार तुम्ही बनवणार का? तेव्हाही आम्ही शिवसेनेसोबतच बनवलं। ठीक आहे, राजकारणामध्ये प्रत्येक पक्ष दुसऱ्या पक्षाला ऑफर देत असतो आणि त्याच्याबरोबर जायचं की नाही, कारण आदरणीय शरद पवारांचा पक्ष महायुतीमध्ये नाही आहे, आम्ही महायुतीमध्ये आहोत। त्याच्यामुळे कोणी कोणाला ऑफर जरी दिली तरी याच्या बाबतीतले जे निर्णय आहेत ते आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबच घेतील। आणि राहिला प्रश्न मगाचा जो तुम्ही म्हणत होतात मुनगंटीवार साहेबांना की दोघांचेही मतदार हिंदू आहेत, पण आम्ही दोघेही एकत्र असल्यामुळे जेवढं आमचं मतदान आहे तेवढं आमच्या दोन्ही मित्र पक्षांकडे देत आहे ना। उद्या आमच्यात जर फूट पडली तर ते मतदान दुसरीकडे जाऊ शकतं। त्याच्यामुळे आम्ही नैसर्गिक मित्र आहोत आणि महायुतीमध्ये आम्ही अभेद्य आहे आमची महायुती, त्याच्यामुळे आम्ही एकत्र राहण्याचं ठरवलेलं आहे।